ड्राय डेच्या दिवशी पारत पोलिसांची धडक कारवाई. बालसावंगी येथे 1098 देशी दारूच्या बाटल्या जप्त. राज्यात ड्राय डे असल्याने मद्यविक्रीवर बंदी असताना पारत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बालसावंगी येथे अवैध देशी दारू विक्री विरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केली. शनिवार दिनांक 25 जुलै 2026 रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार गोपनीय माहितीच्या आधारे 3 वेगवेगळ्या ठिकाणी एकाच वेळी धाडी टाकून पोलिसांनी एकूण 1098 देशी दारूच्या बाटल्या जप्त केल्या. जप्त मुद्देमालाची किंमत 54,900 रुपये असून 3 आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. पारत पोलीस ठाण्याचे पथक हद्दीत गस्त घालत असताना बालसावंगी येथे बेकायदेशीररित्या देशी दारूची साठवणूक करून विक्री सुरू असल्याची खात्रीला माहिती मिळाली. त्यानुसार तातडीनं पथक तयार करून 3 ठिकाणी एकाच वेळी धाड टाकण्यात आली. या कारवाईत मोठ्या प्रमाणावर सकू संत्रा देशी दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. कारवाई दरम्यान दिगंबर नारायण सुरडकर यांच्याकडून 90 मिलीच्या 360 बाटल्या, तुकाराम हरी वाघ यांच्याकडून 330 बाटल्या तर रमेश साळुबा वाघ यांच्याकडून 408 बाटल्या जप्त करण्यात आल्या. अनुक्रमे 18,000 रुपये, 16,500 रुपये आणि 20,400 रुपये असा एकूण 54,900 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला. या प्रकरणी पारत पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये 3 स्वतंत्र गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे आणि पुढील तपास पोलीस करतायत. ही कारवाई पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू, अपर पोलीस अधीक्षक विक्रम साळ यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी सिद्धेश्वर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पारत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष माने, पोलीस उपनिरीक्षक नेमाने, मुख्य पोलीस हवालदार सिनकर, पोलीस कर्मचारी सुरेश पाटील आणि संतोष जाधव यांनी केली आहे.